कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गा, दुर्गा, हाँ? आय होप माझं डिसिजन तुला ओके। एजे तुम्ही ठरवलंय म्हणजे योग्यच असेल। मला ही अभिरामचं म्हणणं पटतंय, कारण जे घडलंय त्यात श्वेताची चूक होती, तशीच परिस्थितीची चूक होती, नाही का? त्यामुळे अभिराम, तू घेतलेला निर्णय मला आवडलाय। सरू, ते पेढे घेऊन ये ना। हो, आणते। श्वेता, कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू ताई। मावशी, फायनली। खरं। एजे, मी आज खूप म्हणजे खूप खुश आहे। तुम्ही आमचा, माझ्या घरच्यांचा किती विचार केलात। थँक्यू सो मच एजे, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात। वहिनी मिठाई। हे घे, जा यशला बरं। अगं पण ताई, तू नकोस, जा बरं। श्वेता, जा। भरव ना, ठाजू नकोस। यश, तू काहीच का बोलत नाहीयेस? सांग ना एजे ना, तुझा रेवतीवर प्रेम आहे। यश, तिला पण भरव की। आतापर्यंत आपलं नातं फक्त जावाजावांचं होतं, पण आता आपण अजून एका नवीन नात्यात बांधल्या जाणार आहोत। हे घे। थँक्यू वहिनी। वहिनी, आपल्याला तर श्वेता सासू म्हणून या घरात हवी होती, पण ही तर आता अशी आलीच आहे। कशी का असे ना, माझी बहीण या घरात येते ना, मी यातच खूप खुश आहे। हाँ, बरोबर आहे। ठीक आहे, आपण एक चांगला मुहूर्त काढून एक तारीख ठरवूया। एजे, अहो श्वेता सारखी मुलगी। लीला याच्यावर डिस्कशन झालेलं आहे आणि हा प्रश्न या दोघांचा आहे आता ह्याच्यात अजून कोणाचंही ओपिनियन नकोय। नाही एजे, यात माझी रेव पण इन्व्हॉल्ड आहे, पण आता सगळ्यांसमोर कसं सांगू मी तुम्हाला? पार्टनर, प्लीज तूच आता यातनं काहीतरी मार्ग दाखव। एजे, माफ करा, लहान तोटी मोठा घास घेतेय, पण तुम्ही तर म्हणाला होतात की श्वेताचं लग्न तुमच्यासारख्या तोलामोलाच्या घरामध्ये करून देईन म्हणून, पण हा यश म्हणजे तो अजून त्याच्या पायावर सुद्धा उभा नाही राहिला, तर मी या लग्नासाठी कशी तयार करू श्वेताला? यश त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होता आणि आता तो जॉबही शोधतोय। ही विल डू फाईन। हो, ते खरं आहे, पण त्या सर्टिफिकेटचा संसाराला काय उपयोग होणार आहे? म्हणजे तुम्हीच तर म्हणालात ना की तो जॉब शोधतोय म्हणून, स्टेबल नाही तर मग मी
म्हणजे माझ्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे हो. मी यशला चांगलं ओळखतो. तो मेहनती मुलगा आहे आणि तो ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता तिथे त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण मिळाल्या होत्या आणि तो ते सगळं रिफ्यूज करून आपल्या फॅमिलीसाठी आपल्या देशासाठी इथे आलाय. येस पोटेन्शियल. आता ब्रेक घेतलाय पण लग्नानंतर तो नक्कीच जॉब सुरू करेल. अहो एजे, या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी झाल्या. आता या क्षणी कुठल्या विचाराने मी तिच्या या लग्नाला मान्यता देऊ? श्वेताची आई, तुमच्या मुलीच्या फ्युचर बद्दल तुम्हाला कन्सर्न आहे ती ऑब्व्हियस गोष्ट आहे. आय अंडरस्टँड. पण माझा यशवर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या मनात कुठलाही डाऊट नको म्हणून मी एक डिसिजन घेतोय. माझ्या बिझनेस मधले 5% शेअर्स मी यशला देतोय. हॅपी? आता हे जे तुम्ही म्हणजे माझ्या मुलीची आणि तिच्या भविष्याची एवढी जबाबदारी घेताय तर मग माझा विरोध अगदीच म्हणजे गळून पडला हो. आता माझी या लग्नाला मान्यता आहे. खरंच श्वेता, जा बाळा जा. एजंटच्या पाया पड, सरोजिनीताईंच्या पाया पड आणि त्यांचा आशीर्वाद घे. जा जा जा. हो. एजे, नाही बस. थँक्यू. आजी, सुखी राहा. श्वेता, आयुष्यात सगळ्यांनाच अशी संधी मिळते असं नाही, पण तुला ही संधी मिळाली. तरी या संधीचं सोनं कर. हो आजी. काल जसं अभिराम म्हणाला, लग्न मोडलं म्हणून श्वेता अशी वागली, पण तशी तू खूप चांगली आहेस म्हणून. मग अशी चांगलीच वाग ना. आमच्या यशला दुखवू नको. आणि मागे जे काही घडलं, ज्या चुका झाल्या त्या मागच्या मागेच ठेव. डोंट वरी आजी, मी खरंच खूप छान संसार करून दाखवेन. दुर्गा, अभिनंदन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.